तुम्ही? तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे का दिसतात? काय झालंय? प्रॉब्लेम झालाय का काही? कुठे होतीस? तुला आम्ही असंख्य फोन केले, का उचललं नाहीस तू? तर मिस कॉल्स. श्रीरंग, त्या 70 पैकी ना 50 फोन माझेच आहेत. का उचललं नाहीस तू? मी ते ऍक्च्युली फोन सायलेंट वर होता आणि तो नॉर्मल मोडवर आणायचा राहिला होता. पण काय झालंय? अच्छा, मी काय करणं अपेक्षित आहे या अशा परिस्थितीत? शी, माझ्या कसं लक्षात नाही आलं? आय एम सो सॉरी. मी काय समजायचं? नाही म्हणजे तू काही अडचणीत आहेस की तू प्रॉब्लेम मध्ये आहेस? कुठल्या हॉस्पिटल मध्ये आहेस की आणखीन काही मोठी इमर्जन्सी आली आहे? काय काय अर्थ काढायचा मी? जरा सांगतेस? पण म्हणजे असे प्रश्न का पडत होते तुम्हाला? कारण गेले काही तास ना तुझा पत्ता लागत नाहीये म्हणून. आता प्लीज सांगशील का कुठे होतीस? मी मला नाही सांगता येणार. काय? मी खरंच नाही सांगू शकणार. जानवी, तुला कळतंय ना तू काय बोलतेस ते? जान्हवी, अगं एक मिनिट. तू सांगू शकणार नाहीस म्हणजे काय? गेले 4-5 तास आमची इथे काय अवस्था झालीये माहितीये तुला? का? कारण तुझा काही ठाव ठिकाणा लागत नव्हता आणि तू इतक्या सहज आमच्या समोर उभं राहून सांगतेस की मी काही सांगू शकणार नाही. या सगळ्या जणी रडत होता तुझ्या काळजीपोटी. तू कुठे गेलेस कळत नव्हतं, त्या घाबरल्या होत्या आणि तू सहजपणे आम्हाला येऊन सांगतेस की मी काही सांगू शकणार नाही. पण का घाबरला होतात तुम्ही सगळे? जानवी, आम्ही घाबरलो होतो कारण जर आपल्यात असं ठरलेलं आहे की मी तुला दरवेळी सोडायला आणि घ्यायला येणार, तर तू न सांगता कुठे जातेस? तू मला सांगत नाहीस, घरच्यांना सांगत नाहीस, सगळं काय? पण मी तुम्हाला कळवलं होतं श्रीरंग. अगं मग मी काय वेडा आहे का? तुला भिरभिरत सगळीकडे शोधतोय, वाटेल तिकडे बघून आलो तुला. मूर्ख आहे का मी? पण मी सुद्धा फोन केला होता तुम्हाला. अच्छा, दाखव. बघ कॉल लॉग दाखव. तुझा फोन कुठे येऊन गेला आहे दाखव. श्रीरंग, मी ट्राय केला होता पण लागला नाही तुमचा फोन. जान्हवी, पटेल असं उत्तर दे ग. अख्ख्या जगाचे मला फोन येत होते, तुझाच फोन लागला नाही का? श्री, अरे ती म्हणते ना की तिने फोन केला असेल. असं होतं कधी कधी. उगाच कशाला चिडचिड करतोयस? बाबा, मी उगाच चिडचिड करतोय? उगाच? आता काय माझा जीव गेला असता म्हणजे तुम्हाला पटलं असतं का की मी खरंच काळजी करत होतो? हे बेबी, त्या
बेबी त्या तुझा नियम मला आज जितका पटतोय ना तितका आज तागात कधी पटला नव्हता. घरी यायला उशीर होणार असेल तर फोन करून कळवायचं. नाही मला मान्य आहे की मी सुद्धा आजवर काही हा नियम रिगरसली फॉलो केला आहे असं नाहीये, मान्य आहे मला. पण आता यापुढे मी नक्की करेन. कारण जान्हवीने ना माझे आज आज डोळे अक्षरशः पांढरे केले होते. एक मिनिट श्रीरंग, मी तुम्हाला मेसेज सुद्धा पाठवला होता की मला यायला उशीर होईल आणि तुम्ही कोणीच काळजी नका करू. अगं मग काय झालं त्या मेसेजचं? काय हवेत विरला का पाईपलाईन मध्ये अडकला? कारण मला तर तो मिळाला नाहीये. पण मग असं कसं होऊ शकतं? तुमचा फोन लागत नव्हता म्हणून मी मेसेज पाठवला होता. अगं पण मग घरी फोन करायचास ना जान्हवी. अगं जान्हवी, आमचे नंबर्स आहेत ना तुझ्याकडे, मग आम्हाला कुणाला तरी कळवायचं होतंस. मला नाही सुचलं हो तेव्हा. म्हणजे हे एवढं सगळं होईल असं वाटलं नव्हतं मला. पण श्रीरंग, तुम्ही एवढे का चिडताय? मी का चिडतोय? जान्हवी अगं तुला हा प्रश्न तरी कसा पडू शकतो? मी का चिडतोय? नेहमीप्रमाणे ठरल्यासारखं मी तुला पिकअप करायला तुझ्या बँकेखाली येतो. वेळ उलटून गेलेली असते, तू तिथे नसतेसच. मी बँकेत गेल्यानंतर मला कळतं की तू ऑलरेडी निघून गेलेली आहेस. तू कोणाबरोबर गेली आहेस, कुठे गेली आहेस, कधी परत येणार आहेस, कोणालाच काहीच माहित नाहीये. मी रस्त्यावर तुला मूर्खासारखा शोधतोय. नंतर काही तास तुझा फोनच येत नाही, मेसेज येत नाही. नंतर मी तुला फोन करतो, ते फोन तू उचलत नाहीस. तुझ्या बाबांना फोन करतो मी, त्यांना टेन्शन येतं. आता पोलिसात फोन करावा का हे सगळं चालू आहे. आणि या सगळ्या टेन्शनमुळे आपलं डोकं फुटेल की काय असा विचार करत असताना तू माझ्या समोर येऊन सांगतेस की मला काही सांगता येणार नाही. तुम्ही का चिडताय? जान्हवी अगं चिडायचं नाही तर मग काय करू मी? तुला काय मखरात बसून तुझी आरती करू? नाही, मला मान्य आहे श्रीरंग, माझं चुकलंय. पण असं होतं कधी कधी मिसकम्युनिकेशन. कधी कधी ऍक्सिडेंट सुद्धा होतात. समोरचा माणूस जगेल की वाचेल अशी परिस्थिती निर्माण होते. हे असं होतं कधी कधी. हे असं तू कॅज्युअली म्हणूच शकतेस. कारण ऍक्सिडेंट होऊन रस्त्यावर पडलेली बाई तुमची कुणी आहे का असा फोन तुला कधी आजवर आलेला नाहीये जान्हवी. तुझ्या लाईफ पार्टनरला असंख्य सुया टोचून आयसीयू मध्ये बेडवर पडलेला बघितलेला नाहीयेस तू. आपल्या माणसाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपणही मरतो हा अनुभव तू कधी घेतला नाहीयेस. एका अपघातामुळे सर्वस्व गमावणं म्हणजे काय असतं हे तुला माहित नाहीये जान्हवी. तुला कधीच कळू शकणार नाही. आम्ही सगळे ना हे भोगलंय, अजूनही भोगतोय. याच मिसकम्युनिकेशनचा परिणाम म्हणून मी तुझ्या मेंदूतून पुसला गेलोय जान्हवी. तू मला विसरलीस जान्हवी. गेले 6 महिने मी आठवणींशी लढतोय. मी नेमका कुठल्या काळात जगतोय हेच मला कधी कधी कळत नाही. बरं, मला सगळं आठवतंय ना, मला सगळं आठवतंय. पण मला आठवून उपयोग काय? माझी लग्नाची बायको माझ्याकडे अनोळखी नजरेनं बघते. मी कोणीतरी परका असल्यासारखं माझ्यापासून दूर दूर राहते. अरे साधं तिच्या बाजूने गेलो तरी अंग चोरून घेते. अरे एक साधं वाक्य बोलायचं असलं तरीही परवानगी घ्यावी लागते तिची. एकाच घरात
एकाच कुटुंबात राहूनही आपण नवरा बायको सारखी वागत नाही यातलं दुःख तुला कधीही कळणार नाही जान्हवी. आणि जर कळलं असतं ना तर होतं असं कधी कधी, असं तू कधीही म्हणू शकली नसतीस. अगं झोप लागत नाही मला दिवसचे दिवस. सतत विचार करत असतो मी, हे सगळं कधी संपेल, मुळात संपेल का? पूर्वीचं सगळं प्रेम आपल्या आयुष्यात पुन्हा येईल का? आपली बायको आपल्याला नवरा म्हणून स्वीकारेल का? तितकंच प्रेम पुन्हा करेल का? हे सगळे प्रश्न ना माझ्या मनात सतत चालू असतात. याची उत्तरं ना तू देऊ शकतेस ना डॉक्टर. तुझं काय, तू विसरलीच आहेस, त्यामुळे तुझ्या दृष्टीनं हा सगळा विषय संपलेलाच आहे. पण माझ्यासाठी जान्हवी, माझ्यासाठी त्यानंतर प्रत्येक क्षण आणि क्षण खूप अवघड होता. अगं अगं शेवटी मीही माणूस आहे ग. मलाही खूप त्रास झाला, अजूनही होतो. अक्षरशः रोज सकाळी उठल्यापासून मनामध्ये एक आशा निर्माण होते की आज काहीतरी चमत्कार घडेल, आज काहीतरी आठवेल तुला, असं काहीतरी घडेल जे जे फक्त आपल्या दोघांचं असेल. असं काहीतरी तुला आठवेल की ज्यामुळे आपल्याला आपलं आपलं प्रेम प्रूव्ह नाही करावं लागणार. तू काय ग, तू सगळंच विसरली होतीस. तुला काही आठवत नाहीये तर काय बिघडलं? आपण नवरा बायको आहोत तेव्हा आपण असंच जगूया, असं मी अगदी सहज म्हणू शकलो असतो. पण जान्हवी, आपलं नातं ही माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहे आणि मला त्याचं सौंदर्य ना टिकवून ठेवायचं होतं. म्हणून माझा हा सगळा आटापिटा चालू होता. मी हात जोडतो तुझ्या पुढे. आम्हा सगळ्यांना तुझी खूप काळजी वाटते. तेव्हा आता आम्हाला न सांगता कुठेही घरातून बाहेर जाऊ नकोस. तू या घराचा एक भाग आहेस, त्यामुळे या घरातले सगळे नियम तुलाही लागू पडतात. आणि यापुढे यायला उशीर होणार असेल तर घरी कळवायचं. काय झालं श्री? आई कुठे होतीस तू? मी आरटीओ ऑफिस मध्ये होते. का, काय झालं? जान्हवी कुणालाही न सांगता गेली होती. आत्ता आली ती. आम्ही सगळे किती घाबरलो होतो माहितीये. जान्हवी माझ्या बरोबर होती. तुझ्या बरोबर? हो, मीच तिला फोन करून विघ्नेश्वराच्या मंदिरात बोलावलं होतं. मला वाटतं तिने श्रीला निरोप पाठवला होता. हो ना जान्हवी? नाही आयाजी, मला कुठलाही मेसेज मिळालेला नाहीये. खरंच पाठवला होता आयाची. एव्हाना निरोप घेऊन माणूस घरापर्यंत पोहोचला असता, पण हिचा मेसेज काही मला आलेला नाहीये. मी कधीच खोटं बोलत नाही आयाची. मेसेजचा काय गोंधळ झाला मला खरंच नाही माहिती.
घरात व्यवस्थित कम्युनिकेट केल्याशिवाय ही कुठेही बाहेर जाणार नाही. जानवी, तुझ्या ऍक्सिडेंटचा धक्का आम्ही एकदा सोसलाय. आता नव्यानं काही सोसण्याची आमच्यात ताकद नाहीये. जान्हवी, कृपा करून आमचा विचार करून पुन्हा असं करू नकोस प्लीज. प्रत्येक वेळेस दैवावर हवाला नाही ठेवता येत ग. हो ना, आणि असे आघात आता नाही सहन होत का आम्हाला. काय जान्हवी, सगळेच आपापल्या परीनं रिॲक्ट करायला लागतात. त्यामुळे तुझ्याकडून एकदा कळलेलं असलं की बरं. नाही म्हणजे हे घरातल्या सगळ्यांसाठीच आहे. आपण सगळेच यातनं काहीतरी शिकूया. नाही, आणि हा हलगर्जीपणाच आहे. आपला मेसेज समोरच्याला मिळालाय की नाही याचं कन्फर्मेशन घ्यायला नको का? आय एम सॉरी, माझ्यामुळे खूप त्रास झाला तुम्हाला सगळ्यांना. मला माफ करा. काय काय रे, काही सिरियस? जानवीनं पाठवलेले मेसेजेस आलेत. आणि 3-4 दिसत आहेत. म्हणजे 12:30, 3:30 आणि 4 वाजताही. भाऊजी, ताई ताई घरी आली आहे का? ताई, अगं मला कळतंय, पण अगं भाऊजींचा फोन लागत नसेल तर मला फोन करायचास ना. मी निरोप दिला असता भाऊजींना. अगं पिंटा, अरे माझ्या लक्षातच नाही आलं रे. नाहीतर मी असं करेन का मुद्दाम? बरं, तुझे मेसेजेस जात नाहीयेत हे पण तुझ्या लक्षात नाही का ग आलं? नाही नाही, मला कळलं होतं, पण मी काय विचार केला, मेसेजेस पाठवलेत ना, मग ते पोहोचतीलच. मला खरंच वाटलं नाही रे की माझे मेसेजेसच पोहोचणार नाहीत. हे ताई, बाबांना फोन कर ना ग, ते काळजीत असतील. हो, सावकाश करते. हॅलो हॅलो बाबा. कुठे आहेस तू बाळा, कुठे आहेस? हे बघा, तिला सांगा तुम्ही, तिचं हे असलं बेजबाबदार वागणं आम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये म्हणून. बाबा, मी आले घरी. हे बघ बाळा, पुन्हा अशी चूक करू नकोस. सॉरी बाबा. पुन्हा असं नको करू बाळा. बाबा, मी मुद्दाम नव्हतं केलं. हो, ठाऊक आहे मला, पण पुन्हा असं होऊ देऊ नकोस, कळलं का? अगं, घरच्यांचा जीव टांगणीला लागतो बाळा. जावई बापूंचा आवाज ऐकवत नव्हता मला फोनवर. हे बघ, घरच्यांना कळवल्याशिवाय कुठेही जायचं नाही.
रस्ते, ट्रॅफिक, गाड्या, रात्रीची वेळ, काळजी वाटते का माणसाला? आणि आपण एकदा हे सगळं भोगलंय की नाही? नाही बाबा, मला माझी चूक लक्षात आली आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे बघ तू मला नको सॉरी म्हणू, तुझ्या घरच्यांना म्हण. बोलले बाबा. काय म्हणाले जावई बापू? काय म्हणाले जावई बापू? नाराज झालेत की काय? जानू हे बघ, कुणी काही बोललं ना तर त्यामागची भावना समजून घ्यायची. आपली चूक झाली की नाही, मग 2 शब्द ऐकून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे आपण. हो बाबा. हे बघ जानू, मी आजपर्यंत कधी असं बोललो नाही तुझ्याशी, पण आज बोलतोय. माझं आता वय झालंय खूप बाळा. दिवसभरात निदान एखादा तरी फोन करत जा मला. मुलाबाळांची खुशाली समजली ना की दिवस आनंदात जातो आम्हा म्हाताऱ्यांचा. हो बाबा, नक्की करेन. बर, ठेव फोन. ताई सांग. हा बाबा, पिंट्या निघतोय आता इथून, तो येईल थोड्या वेळात घरी. सावकाशी आहे म्हणावं. ठेवू फोन. काळजी घे स्वतःची. ताई निघू मी? हो, सांभाळून जा. ताई प्लीज प्लीज असं पुन्हा कधीच नको करूस. ताई मी खूप घाबरलो होतो, मला काहीच कळत नव्हतं मी काय करू. सांभाळून जा. हा, तू पण नको ना रडू.